अहो श्रावण महिन्यात सोमवार किती आले होते तुम्ही जर किती आले होते 5 मग कोणत्या वेळेला श्रावण सोमवारचा उपवास होता त्या वेळेला हात करा पटपट हात करा तुमचे भाव शपथ तुम्हाला असं तर करा ना मी काही तुमचं ही बहिणी पटपट करा श्रावण सोमवारच्या उपवासाच्या दिवशी कोणत्या बहिणीनं आपल्या मालकाचं दर्शन घेतलं त्या वेळेला हात करा पटकन पाहिलं की इमानदार सध्या खवा भाऊ यो नवी साडी घ्यायची फोकाचा डबला थोडासा हरवला निघली तिचा महादेव नेमकं झोपातून उठला अरे कुठे चालली माझा तुम्ही तुमचं पाहून घ्या वारे पार्वती घरचा महादेवच्या आवाजातून कळकळ करू राहिला आमच्याला किती जोपर्यंत तुम्हाला प्रश्न होणार आहे का हे माझ्या मावल्या हो आणि यायची सेवा करा तुका गणपतीवरचा आणि तिची देवावरी सत्यानुसार तिने देवाची बाळ केले पण तिचे सामर्थ्याने केले म्हणून तुमच्या पाया पडतो त्याचे गुणगा मग तुकोबा भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा मग तुम्हाला दिलं दान मग तुम्ही काय करणार गुणगायन आवडी गुणगायन आवडी गुणगायन आवडी गुणगायन आवडी गुणगायन आवडी गुणगायन आवडी आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणगायन आवडी गुणगायन आवडी गुणगायन आवडी गुणगायन आवडे हो गुणगायन आवडे गुणगायन आवडे गुणगायन आपल्या या पाचोडदार घरची हिऱ्याची खाण आहे मला हिरे हिरे महिला म्हणते यांनी काकडा पाठ यायच्या हरिपाठ पाठ आहे आता असे कीर्तन करणे गेले नवीन त्याला काकडा येत नाही हरिपाठ येत नाही 2 घंटे कीर्तन केलं पाठी येत निघले तारा पण म्हणा पण मला काय वाटतं एवढा मोठा आपण थाट केला एवढा मोठा तुम्ही खर्च करू राहिले याचं तर पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं पाहिजे पण त्याच्याकरता तुम्हाला सांगतो देवाचं नाम चिंतन करा त्याचेच गुण गा आणि त्याचे गुण घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये नाचा आणि माणसाला देवाने काय केलं प्रकाश महाराज माणसालाच आवाज द्यावा सोर फक्त माणसाला दिले कुत्र्याला दिले बकरीला दिले गाईला दिले गायच्या वासराला दिले सोर समजा ना स्वरामध्ये गातात म्हणून आपल्याला गोड लागतं पद्धतशीर वाजवतात म्हणून आपल्याला गोड लागतं बरं का आणि कबीर महाराजचा तो आहे गाणं गाणं तर स्वर में गाणं नाही तर झक मारणं बरोबर आहे स्वर फक्त माणसाला दे गाय कधी जणली पण गाडवाला स्वर आहे का गाडवाला गाडवाला स्वर आहे का गाडव स्वर आहे गाता हो याच्या कोणत्या स्वरात भजन म्हणतो तुम्ही गाय कधी जणली गाय कधी जणली एका घंट्यात ते गायचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारतो पाण्याचा आवाज कसा आहे काय वासराचा आवाज आहे म्हैस कधी जणली तर 2-3 घंटे ती म्हशीचं वगळलो त्याच्या मम्मीला हाका मारतो असं वाकडं उडकं करतो चाटा मारवा नाही खरी समज बकरी कधी झाली एकाच तासात बकरीचं पिल्लू आणि त्याच्या मम्मीला हाक मारतो
पोर कलाकार आहे. एका तासामध्ये ऐकून घ्या. सर्कस मध्ये सगळ्या जनावरांचा वापर केला. इकडे बघा माझ्याकडे सगळ्या जनावरांचा वापर केला. पण कोणत्या सर्कस वाल्याने प्रकाश महाराज म्हशीच्या ह्याचा वापर केला? म्हशीचं इतकं जड मस्तकाचं ते हल्यावर म्हणून त्याला आग ठेवलं आणि ते कधी आपल्या हवेवर झालं ना तर कोणत्या बापाला नाही भेट त्याच्याच तालात चालतो. संभाजीनगर बीड गाडी आली. पांग बेबी आली असं कडव करणार आहे. जेव्हा त्याला ती मागून गाडी खेचली त्यामध्ये बीड आहे का जाऊ द्या. एवढं जड मस्तकाचं ह्याला त्याचा वापर कोणाच नाही केला. नितीन महाराज त्याचा वापर कोणा केला? रेडामुखी वेद बोलविला, रेडामुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा. हो टंग 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 टंग. ताली वाजा. माऊलीने त्याचा वापर केला त्या रेड्याचा. मग तुम्हाला सांगतो स्वर सगळ्यात भारी आहे. मग कोण गायचं असं तर स्वरामध्ये का, रडायचं असं तर स्वरामध्ये रडा. त्याला भक्ती रडा. मग कुठे नाचावं माणसाला? नाचाचे ठिकाण नाही. कुठे नाचावं? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हा नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू. हे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी. तुम्हाला आमच्या बरोबर नवल वाटत नाही का? असं करू नको. मोकळ्या मनानं दान करा. मात्र तुमचं मोकळं केलं सुद्धा नाही मला. मोकळं तुम्हाला दान नाही. मग कोण गायचे असेल तर भगवान परमात्माचे गा. मग कोण गाई नावणे हीच माझी सर्व जोडी. अभंगाचं तिसरं चरण. न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे मुक्ती धन संपदा. संत संगा देई सदा, संत संगा देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी. ताळी ताळी वाजवा. नरके मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मग तुकोबराय म्हणतात मला संतांची संगत पाहिजे बाबा. बरं का तुम्हाला सांगतो सप्ताह किती वर्ष गेला याला महत्व नाही. पटकन सांगतो. 11 वाजून गेले. एक 5 मिनिटं सांगतो फक्त.
सप्ताह किती वर्ष गेला महत्व नाही आचरणामध्ये काय आणलं म्हातार किती वर्ष जगलं या महत्व नाही या जगून काय केलं आता एवढे लोक आपण इथे बसले कोणाकोणाच्या गेला माळ येतात करा असं माणसं माळ माळ इकडं माळ महिला कृष्ण गोट्यावर नाही बरे नाही पण ज्यानं माळी घालून नाही त्या सांगतो माळी घालून घ्या बरं का बजावते नळावर म्हणा बरं का महिला म्हणलं त्या जगात माळी नाही त्या सांगतो बजावते खलबट वाटणं हा आणि एवढं नसं समजत तर ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्या कुत्र्याला कोणीच मारणार नाही आणि ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही लोक त्याची हायवे करणार आणि बिन पट्ट्याचं कुत्र लई छत्र कोणाच्या घरी भाकर घालून गेलं अर्ध घालताना अर्ध बाहेर बोलतो गुण सुमोबर राहत नाही ते त्याला माहिती कुंकुण टप आणि त्यावेळेला कामाला आपण लई भारी 2 किलो दगड घ्यायचा प्रकाश मला खबर एका दगडात त्याचं कमल कोण बोलत त्याचं कमल त्याच्या गात काय नव्हता पट्टा घालला बरोबर असतो मला तुळशी माला गेला मम्मी चंद्रजीला आणि हृदय कमळा वैष्णवांचा मग जयदेव स्वामींना सगळे काय केले मालकरी केले होते आमच्या प्रकाश मारून सगळे पार लेकर कशी हुशार केले बरं का लई लेकर हुशार तू किती वेळा शिवराज मानवडे का चिडे मला कमी ऐकू तुला एक प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला सांगा सांगा बरोबर शिवनेरी बेसखाली त्याचं करता टाळ्या वाजवा कोण बोललो आपला भारत कोणासाठी स्वतंत्र झाला आपण कधी बोलणार कोण पटकन मी चहा पिऊन बेसखाली कोणाला तुमचं सांग जोर सांग वाह त्याचे करता असं कडकड उत्तर एकाच मास्तरला विचारलं किती महाराजांना पोराला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या केलं झालं पूर्वली बाळ जाऊ दे ना सर तुम्ही बोललो डोकं खाल्लं झालं ना मग तीन केस गुरुजी रागाला 2-4 हांगे ठेवून दिलं सांग म्हणे रावणाची लंका कोणा जाळली म्हणजे काय सांगणार पुन्हा गुरुजी रागाला 2-4 फटके ठेवून दिले ते घरी गेलं आई गुरुजींना मारलं फटकावून परंतु तू रावणाची लंका तो जाळली मायली शाणी मा म्हणजे जाऊ दे शाळा गेला ही बकरी गेलो बाय बकरी माणसाच्या मागे कधीच येत नाही यायच्या मागे बिना दाड्याची बकरी बोलतेच मी यायला म्हणे बकरी एखाद दिवशी बाई घरीच असतील ना जर माणसाला म्हणलं आजची दिवस बकरी घेऊन जा तुम्ही घेऊन जा उद्या बकरी आपल्या मागे येतच नाही माणूस बोलतो पुढं बकरी चालती ओढत ओढत बकरी नदीत नेली खडकावरून उभी केली याला एका शब्दाची आग लागली लंका जाळी कोणा मला खाल्लं हातात काडी घेतली आणि त्या बकरीला म्हणे सांग सांगितलं बकरी 2 फटके त्या बकरी ठेवून दिले त्या बकरी मध्ये लंका तुला जाळली आणि मार मी खवळलो असे जर लेकर असते तुझं संभाळ करतील का नाही 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 पाहत लेकर गोड नाचू राहिले बरं का जयदेव स्वामीला लहानचे मोठे केले पण जयदेव स्वामीची वृत्ती कशी होती महाराज नरके मुक्ती धन संपदा आणि संत संघ देशला शेवटच्या चढावर तो गुरु तो का म्हणे गर्भवासी 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 सुखे घाला व्यामासी सुखे
ह्याची माज सर्व जोडी हेचे माझे सर्व जोड हेचे मफदानी 1 2 3 मफदानी 1 2 3 4 मफदानी 1 2 3 4 5 साने न मगर जा साने न मगर साने न मगर जा मफदानी 1 2 3 मफदानी 1 2 3 4 मफदानी 1 2 3 4 5 साने न मगर जा साने न मगर साने न मगर जा मफदानी 1 2 3 मफदानी 1 2 3 4 मफदानी 1 2 3 4 5 हेची माझी सर्व जोडीला हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोरामा हरी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा सनिजा गामधनिसा 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 सा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा धनिजा गामधनिसा 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 सा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा धनिजा गामधनिसा 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 सा हेची माझी सर्व दोन हेची
गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी आवडे आवडी टाळी. याला म्हणता इंद्रदेवाचा दरबार. कि मुरमा गाव नसून इंद्रदेवाची नगरी निर्माण झाली महाराज. गाने की क्या मजा है वो गाने वाले से जाके पूछो. फूलों की क्या मजा है वो ब्राह्मण से जाके पूछो. और मस्ती की क्या मजा है वो हनुमान जी से जाके पूछो. और भजन गाने की क्या मजा है वो गाने वाले से जाके पूछो. और पीने की क्या मजा है पीने वाले से. काय आनंद आहे. एकदा सुंदर भजन करा. मी जाऊ उठा म्हणता उठायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज